सागरनी आई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे पुर तुझ्या डोळ्यात वाचले. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आडगावला आलो. आडगावला वेगळीच खुशी मिळते इकडे आल्यानंतर. एवढी ग्रीनरी आहे आजूबाजूला आणि एक गावातली वाईब येते इकडे आल्यानंतर वेगळीच. कारण की घर असं अशा ठिकाणी की चारी साईडला ग्रीनरी आहे. कोण दिसले भाऊ? डॉग दिसते का? भी कुठं भी. आणि आजोबा आहेत, आजी आहे. आजोबांच्या जुन्या जुन्या गोष्टी ऐकायला मिळतात प्रत्येक वेळी, नवीन नवीन काहीतरी. आणि रचना आणि सनीदादा नाहीसं सकाळीच निघून गेले. सनीदादाला काम होतं म्हणून. आणि आमची पुढची जर्नी पुढे होणार आहे. आणि बघा आता पुढे काय काय. ब्रेकफास्ट करतो, ब्रेकफास्ट नंतर काय काय होईल. काय बोलायचं आजचा प्लॅन काय काय माहिती अजून अभिनय ठरवलेलं नाहीये. लेट्स सी कुठे घेऊन जाते. मी अनु मस्त की रेडी झालेली आहे आणि आम्ही आता चाललो आहोत एका ठिकाणी. माझी कझन मावशी आहे, तिला छोटी बेबी गर्ल झाली, तिला भेटायला चालले. मी आहे ना मस्त की रेडी. सो अभिनय येते, मी मम्मी शुभ आणि ज्ञाना चाललो. चला बाय बाय. की बाळ काय करतो? गुड मॉर्निंग झाली तुझी? हा द्या द्या द्या. उघड उघड उघड. तुझे कपडे आहेत ना इकडे, उघड. गुड मॉर्निंग. आणि इकडे स्पेशल संडे स्पेशल हाफ फ्राय. आणि इकडे बघा वयाचे 35 वर्ष फक्त. किती 35 ना आजी? काय तुमचं वय? वय हा 85. बापरे, मी 50 कमी केले. नाही, मागून 35 वर्षात गजरा बिजरा घातला मी. 35 वर्ष तुझ्या सासूच असा उलटून गेला. सासूचा पण 35. आई फुलं कुठे नाही? ते आज दिव्या पूजन आहे का काय? हो, दीपपूजन. पहिले पाणी बिणी संपलं नाही, बाजूने जराशी लावते नाही एवढं. इथे सगळे रेडी झालेले आहेत आणि जेवणासाठी बनवलेलं आहे. माझे सर्व प्रॉन्स. हे काय जिताडी आहे ना? जिताडी आहे. आणि शेफ मामी आहेत स्वतः. आणि आम्ही काय बोलतो, आजीला आवाज जात नसेल. आजीचे डबे बघ कसे लावले तुम्ही. आणि आडगावला यायची ही सगळ्यात मोठी खासियत आहे की घराच्या बाहेर एवढी ग्रीनरी आहे. आणि ही आजोबांची गाडी आहे खूप वर्ष आधीची. आणि इकडे छोटंसं गार्डन बनवलंय, पण आता ते चिखल झालं असेल म्हणून जात नाही. जायचंय तुला गार्डन मध्ये? हा नाण्या, नाण्या जायचंय का? बाय नानू, बाय बाय. आई इथे चप्पल देश नसते. बाबा ही तुमची गाडी आहे ना छोटी? कधीची आहे ती? 1900? ती रेडवाली आहे. आपण डॉक्टरांकडे होते 99. आणि तुमची पहिली ती फियाट? पहिली फियाट होती ती? पहिली फॅट फार 70 ते 68 साली होती. ती अजून चालू आहे ना? ती 68 आणली. कितीला घेतलेली तेव्हा? 20,000ला नवीन? म्हणजे कम्प्लीट केला. 5 हे पैसे भरून त्या 20,000ला फक्त. आणि ती चालू आहे ना अजून गाडी? वाशिमला घेतली. वाशिमला ती चालू आहे ना अजून? आपला वाशिम हा आहे ना नाशिकला. हा वासन. हा, अच्छा. सो ही त्याच्याकडनं आम्ही 2 चायना डॉग घेतला. पहिले काय जंगलचं काम यायच्या त्या घेतल्या होत्या. माझ्या भाईंच्या नावाने घेतली आणि माझ्या नावाने घेतली.
त्यात घेतलं तर त्यांनी त्याच्या वेगळी फक्त 1500 रुपये ऑन घेऊन ते दिली 1500 रुपये. तरी 1500 तर काहीतरी 1750 का 1700ची किंमत होती 17.5 ही बाबांची गाडी आहे. ही मामाला गाडी घेतली शुभला. तुझं टायर होतो ना 250 रुपये. 250 रुपये टायर. काय आता एका टायरची किंमत 6000 रुपये. 6000 रुपये एका टायरची किंमत कमीत कमी. हॉटेलमध्ये गेले होते ना तिथले आले काय कोलबीचा सूप. सूप अंडा भाकरी तेव्हा मस्त लंच झालेला आहे आणि नानू पण उठलेली आहे झोपून झोपून. आम्ही आमचे बॅग्स ठेवलेले आहेत गाडीत आणि आता पुढचा दौरा चालू होत आहे. कुठे जाणार आहेत आपण आता? नेक्स्ट कुठे चाललो? चला 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 छुट्टी छुट्टीवर. सो एकदा आजी आजोबांना भेटूया आणि मग निघूया. चल. बाय बाय कर बाय. बाबा बाबा तिथून एवढा लांबून पण दिसतोय बाबांना. चलो बाय. चला येतो. सो जाता जाता कसाऱ्यात थांबलोय आणि ह्या पावसात मका खायची इच्छा आमच्या मॅडमला झाली. तुम्ही आल्या माझ्या गाडीत नाही आणि पुढे माझ्या गाडीत कंटिन्यू केला म्हणजे भाड्याला गेला. म्हणजे भाड्याला गेला. आमच्या गाडीत आले का येता वेळेस? नाही तसं ठरलंच होतं ना येताना इकडे जाताना तिकडे. मग काय मोठे झाल्यावर नानाबद्दल माझ्याकडे आजी नाशाबद्दल माझ्याकडे आजी घेऊन बघ आजी देतो हा मावशी. वा छान 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 छान. हा मका खायला बघा कोण आलंय. फॉरेन वरून आली. मस्त फॉक्स सिटीला आलो इगतपुरीला आणि मस्त असं दुकान आम्हाला काय म्हणतात त्याला आजमवायला मिळतं. अनुभवायला मिळतंय. आणि म्हणजे फॉक्स सिटी नाव मी ऐकलेलं पण अजूनपर्यंत एकदा पण कधी फॉग नव्हता बघितला फॉक्स सिटी मध्ये. नेहमी तर येतो तू पावसाळ्यात नसेल आलास. आलेलो एकदा पण एवढा फॉग नव्हता बघितला. काय दिसत नाही समोर. आणि त्या फॉग मध्ये असा मका खायची मजा वेगळी आहे घाटामधला. फॉग काय चल रहा है? यानू बघ समोर. आफ्टर 3 इयर्स नंतर आम्ही पोहोचलेलो आहोत नाशिक सिटीमध्ये. पावसामुळे रस्ते खूप खराब आहेत. येस. किती आलो नानू आपण? नानू आमची महाबळेश्वरला जायची इच्छा पण पूर्ण झाली. इकडे एवढी थंडी आहे. नाशिकमध्ये जास्त थंडी आहे. मुंबईला थंडी नाही आहे. इकडे 20-21 वगैरे डिग्री आहे. येस. नमस्कार नाशिककर. नमस्कार. नमस्कार. घ्या. कोणी आजी आजी मावशी आजी. सावी आहे ना. ए सावी सावी. चला आणि निघालो काय. मावशी घेऊन चालले तर मला कुठेतरी नाशिक फिरवायला का मार्केट फिरवायला. चला अब्बा आलो तर आणि पण late. थंडी आहे इथे बऱ्यापैकी. जे आपले नाशिकचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी मी बोलतो की आम्ही लेट आलो त्यामुळे कोणाला सांगितलेलं नाही. आता वाजलेत 7:30. सो
म्हणजे रे बाबा आमचा तो निसर्ग आहे नाशिकचा झाडं नाही काढायला पण हे लाईट बीट काय भारी बनवलं. चांदी कशी आहे ना चांदीची नाशिकला आलोय आणि नाशिक लंच होमला आमचे मित्र रोहित दादा आणि भेटलेले आहेत. आणि ही मम्मीची बहीण आहे. ते नाशिककर आहेत प्रॉपर. नाशिककरांनी पण महाराष्ट्र लंच होमवाल्यांची सगळी स्टाईल कॉपी केली. दादांनी स्पेशल आम्हाला रिकमेंड केलेलं आहे. कुकू हे कुकू खूप छान असा डिनर आम्हाला रोहित दादांकडून मिळाला. यावेळेस नाशिकला आलो आणि नाशिककरांनी आमची जेवणाची सोय केली खूप छान अशी. धन्यवाद रोहित दादा. अरे बस का दादा. नाशिकला आलो आणि नाशिककरांनी आम्हाला डिनरची सोय केली त्याबद्दल धन्यवाद. आणि रोहित दादाने माझी ओळख खूप अनोख्या विषयावरून आहे. तर तुम्हाला कधी आम्ही भेटल्यावर सांगू. पण आमची भेट झाली 2-3 वेळा आणि आम्ही तो विषय सोडून आम्ही चांगले मित्र पण झालो. म्हणजे मी आल्यानंतर आवर्जून मला वाटलं की यांना फोन करावं इकडे येऊन. ते पण येतात जेव्हा मुंबईला आपल्या इकडे तेव्हा पण भेटतो आम्ही कधी. ऍक्च्युली मला बोलता नाही येते पण छान वाटलं तुम्ही ब्लॉग मध्ये घेतलं. याच्यासाठी मी कॅमेरा केला. ज्याला बोलता नाहीत ना त्याच्यासाठी मी कॅमेरा असा करतो. फर्स्ट टाइम भेटली त्यामुळे मला खूपच भारी वाटलंय तुमच्यासोबत आणि भेटण्यासाठी मी खास आली आहे सोडून. थँक्यू रोहित दादांना बोला. त्यांना तर थँक्यू मनापासून नंतर थँक्यू. फाल्गुनी रोहित दादांना थँक्यू बोलणार पण मनापासून नंतर आता नाही. सो थँक्यू तुम्हाला पण. तुम्ही आलेत वेळात वेळ काढून आम्हाला इकडे भेटायला आणि डिनर आम्हाला तुम्ही दिल्याबद्दल थँक्यू. आता आम्ही पान खायला चाललोय. भेटू पानला थोडाच वेळ. येस. स्पेशल पान. सो डिनर झालं आम्ही आलो तर हे लोक सगळे वर गेले. मी थांबलो गाडी पार्क करायला. आणि थँक्यू नाशिककर पहिले तर, कारण की चांगलं ट्रीटमेंट देतात. चांगली गोष्ट आहे आणि मजा येते. थंडी आहे इकडे त्यामुळे अजून चांगलं मजा येते. मुंबईला एवढी थंडी म्हणजे आम्हाला स्वेटर वगैरे घालायला लागतं. ठीक आहे, बघूया उद्याचा दिवस काय आहे आणि कुठे जातो आम्ही पुढे. सो तोपर्यंत हा ब्लॉग इकडेच संपवतो. टाटा बाय बाय. हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.